हाय गाईज, मी रुपाली. माझ्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. सॉरी गाईज, माझं लहान बाळ मध्ये मध्ये आवाज करत असतं, त्यामुळे माझ्या व्हिडिओजमध्ये त्याचे आवाज येत असतात. त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागते. आज आपण अलिबागबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्या लोकांना अलिबागला फिरायला यायचं आहे अशा लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अलिबागची 5 प्रेक्षणीय स्थळं दाखवणार आहे. अलिबागमध्ये फिरण्यासाठी भरपूर काही आहे. भरपूर सारे समुद्रकिनारे आहेत. तर त्यामध्ये तुम्ही वर्सोली बीच, किहिम बीच, नागाव बीच, अक्षी बीच या बीचेसना तुम्ही भेट देऊ शकता. खूपच सुंदर समुद्रकिनारे आहेत आणि प्रत्येक समुद्रकिनाऱ्याची एक वेगवेगळी खासियत आहे. तिथे पाहिल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे दृश्य पाहायला मिळतील आणि मानसिक शांतता देणारे समुद्रकिनारे आहेत. तर तुम्ही अलिबागला फिरायला आलात तर या समुद्रकिनाऱ्यांना नक्की भेट द्या. मी तुम्हाला 5 प्रेक्षणीय स्थळं दाखवणार आहे, ती आता पाहूया. सर्वात पहिले हे दृश्य पहा. कसं वाटते? हे आहे आमचं अलिबाग. अलिबाग निसर्गरम्य वातावरण आणि मानसिक शांती जिथे मिळते ते ठिकाण म्हणजे आमचं अलिबाग. अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखले जाते. सुंदरतेचं प्रतीक असलेल्या आमच्या अलिबागला तुम्हाला भेट द्यायची असेल तर ही ठिकाणे तुम्ही पाहू शकता. सर्वात पहिले म्हणजे अलिबाग समुद्र किनारा. अलिबाग किनारा हा कोकणातील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. आल्हाददायक वातावरण आणि सुरूची गर्द झाडे या किनाऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर टाकतात. अलिबाग बस स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या किनाऱ्याला अनेक भारतीय तसेच परदेशी पर्यटक भेट देतात आणि या ठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध जलक्रीडा प्रकारांचा मनमुराद आनंद घेतात. बनाना राईड्स, जेट स्काय राईड्स, फिशिंग ट्रिप्स, पॅरामोटर राईड्स, बम्पी राईड्स सारखे वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटक अलिबाग किनाऱ्यावरून सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात. तो नजारा पाहताना जणू काही सूर्य पाण्यामध्ये डुबतोय असा भास होतो. अलिबाग समुद्र किनाऱ्याच्या आसपास अनेक पर्यटन स्थळे आहेत, त्यामुळे एका दिवसाच्या सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात या समुद्र किनाऱ्याचे अधिक आकर्षण वाटते. अलिबागमध्ये अनेक कॉटेजेस, बीच रिसॉर्ट्स आहेत. बीचवर आनंद घेण्याव्यतिरिक्त पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद लुटणे देखील आवडते. मासे खाण्याचा आनंद घेण्यासाठी सुद्धा पर्यटक अलिबागला भेट देतात. अलिबागमधले दुसरे प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे कुलाबा किल्ला. कुलाबा किल्ला हा महाराष्ट्रातील अलिबाग समुद्र किनाऱ्याजवळ असलेला एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे, जो समुद्राच्या मध्यभागी आहे. ज्याची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात केली होती. किल्ल्यामध्ये सुंदर कोरीव काम, मंदिरे आणि ताजे पाणी असलेले जलस्रोत आहेत. या किल्ल्याला भेट देण्यासाठी ओहोटी असताना चालत किंवा घोडागाडीने जाता येते, तर जास्त भरती असताना बोटीने जाता येते. किल्ल्याचे बांधकाम, पाण्याचे स्रोत, मंदिरे आणि दर्गा
तोफा, कोरीव काम अशी अनेक वैशिष्ट्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तिसरे ठिकाण आहे कनकेश्वर मंदिर. अलिबागमधील कनकेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिव मंदिर आहे, जे एका उंच डोंगरावर बसलेले आहे. हे मंदिर मापगाव गावाजवळ आहे. शिवाय झिराडहून सुद्धा तिथे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तिथे जाण्यासाठी साधारणपणे मापगाववरून 650 ते 750 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर निसर्गरम्य असून थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी तसेच भक्तगणांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. मंदिराच्या परिसरात ब्रह्मकुंड आणि मारुतीचे देऊळ आहे. मुख्य शिवलिंग जांभा दगडाचे आहे. मंदिरात श्री कुंडेश्वर मंदिर आणि श्री राम सिद्धिविनायक मंदिर यांसारखी इतर छोटी मंदिरे देखील आहेत. मंदिराभोवती हिरवीगार वनराई आणि डोंगर आहेत, जे त्याला एक सुंदर आणि शांत ठिकाण बनवतात. चौथे प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे बिर्ला मंदिर. बिर्ला मंदिर हे अलिबागपासून 40 ते 50 मिनिटांवर असलेल्या साळव गावाजवळ आहे. हे मंदिर उत्कृष्ट पांढऱ्या संगमरवरीने बांधलेले आहे. या मंदिराचा घुमट लांबूनच दिसतो. मंदिर छोट्या टेकडीवर असल्यामुळे थोड्याच पायऱ्या चढून जावं लागतं. पायऱ्या चढताना आजूबाजूला असलेलं निसर्गरम्य दृश्य मन मोहून टाकते. मंदिरात श्री गणपती, श्री राधाकृष्ण, श्री शिव पार्वती आणि भगवान सूर्य यांची छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या शेजारी बागेत स्वर्गीय आदित्य बिर्ला यांची मूर्ती आहे. हे मंदिर दिसायला खूपच आकर्षक आहे. शिवाय तेथील आजूबाजूचा परिसरसुद्धा मनाला मोहणारा आणि मानसिक शांतता देणारा आहे. पाचवे प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे कान्होजी आंग्रे समाधी. सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या अलिबाग शहरात शिवाजी चौकात आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, ज्याला आंग्र्यांची छत्री बाग म्हणूनही ओळखले जाते. यासोबतच अलिबागमध्ये अनेक सुंदर समुद्रकिनारे जसे की वरसोली बीच, नागाव बीच, आक्षी बीच, मांडवा बीच, किहीम बीच, सारळ बीच, रेवदंडा बीच, आवास, सासवणे, चौल असे भरपूर बीचेस आहेत. या प्रत्येक बीचवर तुम्हाला वेगवेगळे नजारे पाहायला मिळतील. तसेच बालाजी मंदिर, हिराकोट तलाव, दत्त मंदिर, शीतळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोर्लई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय स्थळे अलिबाग आणि अलिबागच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला पाहायला मिळतील. याचबरोबर मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख आक्षी गावात आहे. सासवणे येथे करमरकर शिल्पालयातील अतिशय सुबक व मूर्त शिल्पे आहेत. प्रवासाची सोय 1 ते 1.5 तासात मुंबईहून अलिबाग गाठता येते. मुंबईहून PNP, अजंठा, मालदार यांसारख्या बोटींनी अलिबागला येता येते किंवा M2M फेरीजसुद्धा उपलब्ध आहेत. शिवाय मुंबईहून आणि इतर शहरातून अलिबागला येण्यासाठी बस सुविधासुद्धा उपलब्ध आहेत. हवामान अलिबागला भेट देण्यासाठी कोणताही ऋतू सुटेबल आहे. ऑक्टोबर ते मे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. तसेच जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असतो, त्यामुळे निसर्गरम्य हिरवळ पाहायला मिळते. पेण हे अलिबाग जवळचे रेल्वे स्थानक आहे, तर जवळचा विमानतळ मुंबईला आहे.
अशा प्रकारे तुम्हाला फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत चांगला वेळ घालवायचा असेल, चांगले क्षण गोळा करायचे असतील तर आमच्या अलिबागला नक्की भेट द्या. तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही असे मोमेंट्स तुम्हाला नक्कीच भेटतील. माझी ही अलिबागची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. धन्यवाद.